वक्तृत्वाकडे आपण वळूया. तुला कविता लेखनाचा छंद आहे. बरं, त्या कविता लेखनाची सुरुवात तू कधीपासून केलीस? म्हणजे वक्तृत्वासाठी तू म्हणालास तसं बालवाडी, पण बालवाडीपासून तू कविता लेखन तर करू शकत नाहीस, कारण आपल्याला लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी आणि डोक्यामध्ये काहीतरी लक्षात येण्यासाठी जवळजवळ 5वी वगैरे 5वी 6वी उजाडतेच. मग तू कधी सुरुवात केलीस आणि या क्षेत्रातलं तुझं मार्गदर्शक किंवा गुरु कोण होतं? तसं सांगायचं तर वक्तृत्वाप्रमाणेच या आयुष्यातली सुरुवात अशी आठवत नाही, कारण कधीतरी डोक्यात येतं आणि आपण त्या 4 ओळी खरडल्या जातात किंवा त्या वयामध्ये आपण विचारांनी परिपक्व नसतो. मग मला असं वाटतं की साधारण 6वी 7वी मध्ये असताना महाबळेश्वरला मी फिरायला गेलो होतो आणि तिकडनं परत आल्यावरती की शाळेत जेव्हा जसा निबंध लिहायला सांगतात तसं माझं घरचे सांगायचंय एक प्रॅक्टिस म्हणून किंवा ह्याच्यातली आवड लागावी म्हणून की लिहून काढ तुझ्या शब्दामध्ये अनुभव काय वाटलं कसं वाटलं. तर निबंधासारखा एक असं काही प्रबंध किंवा 4-5 पानं भरून लिहिण्यापेक्षा अत्यंत कमी शब्दात सगळा आशय राहिला पाहिजे असं काहीतरी लिहूया असं माझ्या डोक्यात आलं. आणि मग त्याला अनुसरून मी एक ती छोटीशी महाबळेश्वरची कविता त्यावेळेला केली होती. तर त्यावेळेला ती मला कशी सुचली हे मला आठवत नाही, कारण तेवढं विचारांची परिपक्वता तेव्हा माझ्यात नव्हती 6वी 7वीत असताना. कारण त्यावेळेला ते माझ्याकडनं लिहून घेतलं असावं असं पण म्हणू शकतो आपण. आणि खरं तर तेव्हा सुरुवात झाली, पण तेव्हा मी काही फुल फ्लो मध्ये असं लिहित गेलो असं काही झालं नाही. जेव्हा सुचेल तेव्हा लिहायचो. पण एक काही महिन्यांपूर्वीच किंवा काही साधारण 1-2 वर्षांपूर्वी या क्षेत्रातले गुरु म्हणून तुम्ही माझा नामोल्लेख ज्यांचा करू शकता, प्रसिद्ध युवा कवी संदीप खरे त्यांचं पण नाव घेऊ शकतो. त्यांचे कार्यक्रम मी पाहिले, आयुष्यावर बोलू काय, त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि मग त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन मी माझ्या कविता लिहायला लागलो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एखादी गोष्ट करताना गुरुची छाप त्या शिष्याच्या कलेवरती असते, त्याचप्रमाणे त्या स्टाईलच्या कविता त्या मला जास्त भावली आणि मग त्याच्यामध्ये लिखाण करायला सुरुवात केली. आणि आज त्यांच्या आशीर्वादाने आणि घरच्या पाठबळामुळे मी बऱ्यापैकी कविता लिखाण करू शकलो. आज 50च्या वर कविता लिहिलेल्या आहेत. एका काही नवीन अल्बमसाठी पनवेलमध्येच एक जण काम करतात, त्याच्यासाठी मी काही गाणी लिहितोय. तर तेही काम आमचं चालू आहे. आणि याही कविता लेखनाच्या क्षेत्रामध्ये कोमसापोतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मला स्वरचित काव्यवाचन स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस मिळालं होतं जुलै महिन्यामध्ये गेल्या वेळेला. आपल्याला प्रथमेशने बोलता बोलता एक टिप दिली होती, ती तुम्हा सगळ्यांना मला पुन्हा एकदा एक हायलाइट करावीशी किंवा सांगावीशी वाटते. तो जेव्हा महाबळेश्वरला गेला होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला काहीतरी लिहायला सांगितलं होतं. जर तुम्हाला आपल्यातली लेखन कला किंवा वक्तृत्व हे विकसित करायचं असेल किंवा काव्य लेखन सुद्धा विकसित करायचं असेल तर जरूर जेव्हा कुठलीही गोष्ट म्हणजे अगदी एखादी पाहिलेली साधीशी घटना असो ती तुमच्या मनावर आघात करून जाते किंवा एखादी गोष्ट जी तुमच्या अगदी संस्मरणीय राहते त्या गोष्टीविषयी नक्कीच काहीतरी लिहून काढत जा आणि या लिखाणाच्या सरावानेच पुढे आपली प्रगती होत जाते. आता काव्य लेखनाकडून आपण आता तुझ्या तबला वादनाकडे वळूया. तुला तबला वादनाचा एक छंद आहे म्हणूया. तर छंद कधीपासून लागला? तबला वादन मी 8वी 9वीत असल्यापासूनच शिकतो, पण या इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये ते थोडंसं मागे पडलं. पण माझा तो आवडता छंद निश्चित आहे आणि अजून मला पुढे तो कंटिन्यू करायचा आहे. जरी मी अगदी प्रोफेशनल स्टेजवर जाऊन गाण्याला साथीला नाही बसलो तरी पण एक स्वतःच्या आनंदाकरता मला सांगायला सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी त्या कलेतनं मिळणाऱ्या आनंदासाठी मला हा छंद नक्कीच पुढे चालवायचा आहे. आतापर्यंत याच्या मी 3 परीक्षा उत्तीर्ण झालो आहे आणि पुढे पनवेलमध्येच याचं शिक्षण घेण्याचा विचार. कोणाकडे तू शिक्षण घेतोस? तुझे गुरु कोण आहेत या क्षेत्रातले? ह्या क्षेत्रामध्ये सध्या मी मंदार भेडांकडे तबल्याचं शिक्षण घेतो पनवेलमध्ये आणि तेच पुढे मी आता कंटिन्यू करणार आहे. बरं, याच्या पुढे आपण तुझ्या आणखीन काही छंदांबद्दल जाणून घेऊ, पण तत्पूर्वी मगाशी मला प्रथमेश बोलताना म्हणाला होता की त्याने एक नाट्य संस्था स्थापन केलेली आहे. त्याचा 25 ते 30 जणांचा ग्रुप आहे आणि ते लोक बऱ्याच प्रकारची नाटकं प्रायोगिक स्तरावरती करतात. तर त्याच्याविषयी जाणून घेऊया आता अधिक प्रथमेशकडून. प्रथमेश, नाट्य संस्थेबद्दल आम्हाला काही सांग ना. म्हणजे नाट्य संस्था एवढ्या लहान वयामध्ये स्थापन करणं आणि त्याच्याबरोबर एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणं हे खूप कठीण असतं नाही का? मग याच्याबद्दल तू कशी काय सुरुवात केलीस? सुरुवात म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच घरनच ह्याची पार्श्वभूमी माझ्याकडे होती. आई वडिलांची सुद्धा त्यांच्या काळामध्ये नाट्यसंस्था होती पनवेलमध्ये, त्यांनी बऱ्यापैकी नाव गाजवलं होतं. पण त्यांच्यानंतर आता त्यांच्याकडनं शिकत शिकत मी पुढे गेलो. पनवेलमध्ये श्री कला मंदिर म्हणून नाट्यसंस्था आहे, त्याच्या थ्रू मी काही एकांकिकांमध्ये कामं केलेली आहेत. रंगदिल नाट्यसंस्थेतर्फे व्यावसायिक बालनाट्यांमध्ये कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा प्रवीण दवणे सरांनी माझ्यासाठी एक स्पेशल सीन सरांनी ऍड केला होता माझा परफॉर्मन्स बघितल्यानंतर. कारण मला एकच सीन त्या नाटकात दिला गेला होता जो नाटक म्हणजे दुसऱ्या अंकामध्ये शेवटचा होता जवळपास. आणि सरांनी अभिनय माझा बघितला तेव्हा त्यांनी दिग्दर्शकांना प्रश्न विचारला होता की अशा व्यक्तीलाच तुम्ही शेवटच्या सीन मध्ये का टाकलं. म्हणून त्यांनी पहिला प्रयोग झाला असून सुद्धा नाटक आमचं पूर्ण बसलं असून सुद्धा दुसऱ्या प्रयोगापासून माझ्यासाठी एक नवीन सीन सरांनी ऍड केला स्वतः दवणे सरांनी. आणि मग तो इंटरव्हलच्या अगोदर मला मिळाला आणि मग असे 2-3 सीन मी कॅरी ऑन करत
तेही नाटक यशस्वीपणे पूर्ण केलं होतं. श्रीकला मंदिरमधून काही नाटकं एकांकिकातून मी कामं केली, प्रायोगिकच म्हणजे विविध एकांकिका स्पर्धा केल्या, सवाई एकांकिका स्पर्धांमध्ये सुद्धा मी त्याच्या मार्फत गेलो होतो. त्याच्यानंतर आता एक स्वतःचं असं काहीतरी करावं या इच्छेने आणि श्रीकला मंदिरमधूनच प्रेरणा घेऊन माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादानेच एक आमचे आम्हीच म्हणून नाट्यसंस्था मी सुरू केली. त्याचं कार्य आता असं काही खूप मोठं नाही, कारण सगळे माझ्या समवयीन मुलं आहेत, त्यामुळे अनुभव अजून भरपूर असा काही नाही. तर अनुभव घेतल्यानंतर काही करावं ह्यासाठी नाट्यसंस्था उघडणं हा एक भाग, आणि अनुभव घेण्यासाठी शिकत शिकत पुढे जाण्यासाठी नाट्यसंस्था हा एक भाग. म्हणजे अनुभव घेत शिकत शिकत जाण्यासाठी तू सध्या मी अनुभव घेण्यासाठी आणि शिकत शिकत पुढे जाण्यासाठी या क्षेत्रामध्ये ही नाट्यसंस्था उघडली आहे. गेले 2 वर्ष विविध एकांकिका स्पर्धांमधून आम्ही एकांकिकातून ह्याच्यामध्ये भाग घेतोय, विविध एकांकिका सादर करतोय. त्यातले काही एकांकिकांना मी दिग्दर्शन केलं होतं. ज्या वर्षीच्या केलेल्या एकांकिकेत मला नेपथ्याचं सुद्धा बक्षीस त्याच्यामध्ये मिळालं होतं. अरे वा. तर पुढे आपण वळूया. प्रथमेश, तुला आणखीन काय काय छंद आहेत? म्हणजे अभ्यास करायचा असतो या सगळ्या गोष्टींबरोबर, पण छंदांनाही तेवढंच महत्व असतं नाही का? मग छंद आणखीन काय काय आहेत? म्हणजे तबला आहे, बरंच आणखीन सांग ना आम्हाला छंद. साधारण या सगळ्या गोष्टींमध्ये तर मी भाग घेत असतो, सहभागी होत असतो. म्हणजे आपण बघितलं वक्तृत्व असेल, एकपात्री अभिनय, तबला असेल, कविता लिखाण असेल. पण खरं हे इतके सगळे छंद खरं त्या दृष्टीने आता बऱ्यापैकी माझं काम चालू आहे त्याच्यामध्ये. तर नवीन छंद असा कुठला जोपासला नाहीये, जेणेकरून असं होऊ नये की अजून छंदात जाण्याच्या ह्याच्या ओघामध्ये. मग मला एक सांगायचं तुला, कारण छंद जे असतात ते छंद आपण रिकाम्या वेळेमध्ये किंवा कंटाळा आला की आपण टाइमपास करण्यासाठी किंवा स्ट्रेस घालवण्यासाठी करत असतो. तर तसा काही तू काय करतोस? म्हणजे अगदी कंटाळा आला आणि खूपच फ्रस्ट्रेट झालास, मला हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं, मग त्यावेळेला तू काय करतोस? झोपा काढण्याशिवाय काहीतरी उत्तर दे. कविता तसं एकमेव त्या वेळेला औषध आहे माझ्याकडे. जरी फ्रस्ट्रेट झालो असेल, जरी खूप खुश असेल किंवा काही काम नसेल तरी सुद्धा, कारण आपल्या मनातले विचार आणि विचारांचे आवर्त कधी थांबत नाहीत. आणि म्हणूनच जरी रिकामा वेळ असेल तरी आपलं डोकं आणि मन कायम काम करत असतं, आणि मग त्याचे प्रत्यावर्तच शब्दांच्या रूपाने कागदावरती उमटत असतात. म्हणून रिकामा वेळेत सुद्धा कविता हाच तसा माझा छंद आहे. पण तसं समाजकारणात मला खूप रस आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला काम करायला खूप आवडतं. पनवेलमध्ये अनेक सामाजिक संस्थांची मी संलग्न आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम मी त्यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये राहून राबवत आलेलो आहे आजपर्यंत. तुझं म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये असताना अभ्यास मागे पडतो का? मध्ये पडला होता. म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्या क्षेत्रात मला ह्याच्यातच इतकी आवड निर्माण झाली की मग माझी अभ्यासची साईड ऍक्टिव्हिटी व्हायला लागली. पण त्याच्यानंतर आता पुन्हा मी माझ्या ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ह्या सगळ्याच्या अभ्यासाबरोबर सांगड घालण्याचा मी प्रयत्न करतोय निश्चित. आता तर दोस्त हो, आपल्या छंदांबरोबर आपल्या अभ्यासाचीही आवड घालणं तेवढंच गरजेचं असतं. समाजसेवा, राजकारण काही जे आहे ते करा तुम्ही तिकडे साईड बाय साईड, पण अभ्यास आणि तुमचं करिअर हे सगळ्यात आधी महत्वाचं असतं. इस चार झाले